लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष चालणार हा माझा शब्द आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी योजनेच्या बाबत स्पष्टीकरण दिलं। योजनेमध्ये 1,30,00,000 कर्ज ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिलेली आहे। तर अजितदादांना बहीण नाही तर बायकोच लाडकी वाटत होती असं महबूब शेख यांनी म्हटलंय। तर लोकसभेमुळे त्यांना आता बहीण लाडकी वाटू लागली असं देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब शेख यांनी म्हटलंय। आता लाडकी बहीण काढली। खरं तर हे लाडक्या बहिणीचं योजनेचं सगळं श्रेय हे बारामती लोकसभेतल्या तमाम 72 मतदाराला आहे। ह्यांना बहीण लाडकी आहे असं कधी वाटतच नव्हतं। ह्यांना बायकोच लाडकी वाटत होती, पण निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं की बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे। दादा तुम्ही विकास केला, पण तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी उपलब्ध करून दिली? जर शरद पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं, मंत्री केलं नसतं, तर तुम्ही कसं काम करू शकला असता? एकच वादा अजित दादा घोषणा द्या म्हणून 6 तारखेला सांगावं लागतंय। दादा आता एकच घोषणा तुमच्यासाठी आहे, एकच वादा आणि फसले दादा, अशी तुमची अवस्था झाली। तर लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष चालणार हा माझा शब्द असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं। त्यानंतर मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब शेख यांनी आता अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणींना 1500 रुपये द्यायची घोषणा तुम्हाला पचनी पडत नाही? तुम्हाला तो त्यांच्याबद्दलचा आदर वाटत नाहीये? त्याच्यावर तुम्ही टीका करताय, त्यांच्यावर नाव ठेवताय। महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या तोंडात एकही घास जाऊ नये हा यांचा मनोदय आहे। सरकार हे जनतेचं आहे, आम्ही जनतेसाठी वाटेल ते करू, परंतु जनतेसाठी त्यांना दूर आम्ही साधणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जनता तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।